मित्रांनो, देशांतर्गत एखादी उलथापालथ घडो किंवा जगात कुठेही युद्ध चालू असो, जेव्हाही अनसर्टन सिच्युएशन तयार होते ना, तेव्हा सगळ्यात जास्त पॅनिक आणि प्रेशराइज कोण होतो माहितीये? तर तो होतो एक मिडल क्लास माणूस. कारण की त्याची सॅलरी हा त्याचा एकमेव इन्कम सोर्स असतो आणि त्याला माहिती असतं जर का माझ्या बजेट सोबत छेडछाड झाली तर मग त्याची फॅमिली, त्याचं सर्व्हायव्हल, हॉस्पिटलचे बिल्स, बँकेचे ईएमआय सगळ्या काही गोष्टी स्ट्रेक वरती लागतील. आणि म्हणूनच जेव्हा त्याला कोणी सांगतं एलपीजीचे शॉर्टेज आहे, तेव्हा तो गॅस एजन्सीच्या बाहेर लाईन लावतो. पेट्रोलचं शॉर्टेज आहे असं कळलं की पेट्रोल पंपच्या बाहेर. आणि जर कोणी म्हटलं की लॉकडाऊन वगैरे होऊ शकतं तर मग ग्रोसरी शॉप मध्ये वगैरे गर्दी करून तो त्याची फॅमिली प्रोटेक्ट करण्यासाठी प्रयत्न करायला लागतो. पण या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा जर खरंच तुमच्या फायनान्शियल आरोग्याची काळजी असेल ना, तर मग मिडल क्लास माणसाने या 4 गोष्टी केल्या पाहिजेत सो दॅट की जास्त फायनान्शियली स्टेबल तुम्ही राहू शकाल. नंबर 1, 3 ते 6 महिन्याचा इमर्जन्सी फंड क्रिएट करायला घ्या. या गोष्टी एरवीही सांगितल्या जातात की ऍटलीस्ट 3 महिन्याचा ते 6 महिन्याचा इमर्जन्सी फंड आपल्याकडे पाहिजे. जर तुमच्याकडे ऑलरेडी 3 महिन्याचा असेल ना, तर तो 6 महिन्याचा करण्यावरती भर द्या. गाडीची टाकी फुल करून 100-200 रुपये तुम्ही वाचवाल. पण जर का तुमचे 3 ते 6 महिने सिक्युअर असतील ना, तर तुम्ही शांततेत झोपू शकाल. नंबर 2, बजेट कंट्रोल करा. असे सगळे एक्सपेन्सेस अवॉइड करा ज्या गोष्टींची गरज तुम्हाला आता नाहीये किंवा जे खर्च डिले केले जाऊ शकतात ते डिले करा. अवॉइड करा पॅनिक बाईंग किंवा इम्पल्सिव्ह बाईंग सगळ्या गोष्टी. नंबर 3, तुमच्या ना महत्वाचे इन्व्हेस्टमेंट्स नका थांबवू. जर का तुम्हाला पूर्ण नॉलेज नसेल ना, तर आधीच खूप जास्त व्हॉलेटाईल असेट्स मध्ये इन्व्हेस्ट नका करू. आणि जे काही म्युच्युअल फंड्स वगैरे सारख्या ज्या काइंड ऑफ सेफ इन्व्हेस्टमेंट्स आहेत ना, त्या पॅनिक सिच्युएशन मध्ये नका थांबवू. संकट कधीच अनिश्चित काळासाठी येत नाही. ते जसं येतं तसंच काही काळानंतर निघून जात असतं. त्यामुळे आता मार्केट डाऊन असल्याचा फायदा तुम्हाला नंतर होऊ शकतो. नंबर 4, कदाचित ही सगळ्यात महत्वाची फायनान्शियल ऍडवाइस आहे. क्रिटिकल थिंकिंग वाढवा. नुसतेच इकडच्या तिकडच्या न्यूज किंवा बाकीची इतर लोक पॅनिक होतात म्हणून तुम्ही पण पॅनिक नका हो. रिलायबल सोर्सेस जे इन्फॉर्मेशन देत आहेत ना, खात्रीशीर माहिती ती घेण्याचा प्रयत्न करा आणि मग त्यातून तुमचे डिसिजन्स घ्या. फक्त पॅनिक किंवा चुकीच्या गोष्टींनी इन्फ्लुअन्स होऊन तुमचे डिसिजन्स घेऊ नका. ही गोष्ट तुम्हाला लॉंग टर्म पर्यंत फायनान्शियली सेव्ह करत राहील.